सध्या महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांची शिवसेना येऊ पाहत आहे. त्याबाबत काही तालुक्यामध्ये मिटिंगही झालेली आहे, चर्चांना उधाण आले, अंतर्गत चर्चा झाल्या, एक प्रकारे वातावरण तापले. नक्की खरं काय ते एवढं सांगा. तुम्ही त्या मिटिंगला फोटोमध्ये दिसत आहात. फोटो दिसत आहे म्हणजे ते होतोच. मी इन्कार केलेला नाही. मिटिंग झाली, आमची चर्चा झाली. आमचं एक म्हणणं आहे का सध्या विधानसभेचा लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर या तालुक्यातील जनतेचा कौल किंवा आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा कौल हा जनतेचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की आपण सर्वांनी आपले मतभेद कोणाचे काय असतील ते विसरून ही निवडणूक नेत्यांची नाही, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे. त्यामुळं विधानसभेला कोण कसा वागला, लोकसभेला कसा वागला याचा विचार न करता कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा विचार करत आहोत. कारण जे सत्ताधारी आहेत ते फार कोणाला कशी वागणूक देतात, काय देतात आणि स्वतःला काय समजतात हे जनता जनार्दन दाखवून देईल. त्यामुळं आम्ही 2 वेळा आमची चर्चा एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये झालेली आहे. चर्चेत काय प्रश्न होते, काय उत्तर होते, चर्चा काय झाली ही आंबेगावच्या जनतेला जाणून घ्यायची. आम्ही सांगितले तेच का जनतेचा कौल विधानसभेला देखील आता जे उमेदवार टेक्निकली कागदोपत्री विजय झालेले आहेत त्यांना मिळालेली मतं यापेक्षा विरोधात झालेलं मतदान हे 8,000 जास्त आहे. त्यामुळं जनतेचा स्पष्ट कौल तिकडं आहे. त्यामुळं आमची चर्चा ही झालेली आहे की आपण यावेळी सर्वांनी एकत्रितरित्या येऊन निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवारांना मध्ये आहे त्या उमेदवाराला आपण तिथं उमेदवारी देण्याचा प्रयत्न एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी करू अशी आमची चर्चा झाली आहेत. कारण त्यांच्या विधानसभेच्या वेळी ज्या मित्रपक्षांनी त्यांचं काम केलं त्यांना ते सांगतात का तुमची काही ताकद नाही आहे, तुम्ही तुमचं त्या ठिकाणी लढा. त्यामुळं त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्र लढू. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं तसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कोणाचा आला, तुमच्या पक्षाचा आला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा गटाचा काय रिस्पॉन्स आला, त्याच्यामध्ये प्रस्ताव होता त्या मिटिंगमध्ये? सगळेजण पॉझिटिव्ह आहेत. सर्वांना वाटतंय की आपण यांच्या विरोधात आपण एकत्र लढायचं. एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की शिंदे पक्ष सोबत आल्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीला फायदा होईल. मात्र तसं पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मताने तुमचा पराभव झाला. मात्र या पराभवामध्ये शिंदे पक्ष असं सांगत होता हा जो पराभव झाला या आमच्यामुळे झाला. तर जर महाविकास आघाडीचा आमदार झाला असता तो कुठंतरी त्या शिंदे यांच्या पक्षामध्ये पडलाय. आज तुम्ही मिळतं जुळतं घेताय, कुठंतरी तुमचा कमीपणा वाटत नाही तुम्हाला? मी तुम्हाला एकच सांगितलं, या तालुक्यातील जनतेचा कौल हा त्यांच्या विरोधामध्ये आहे. कोण काय म्हणतं त्यांनी त्यांना आव्हान केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी यांची काही ताकद नाहीत, आम्ही आमच्या हिमतीवर निवडून आलो, कसे आलेत काय आलेत त्यांना माहिती. मला एकच सांगायचे की आता डुप्लिकेट बोगस मतदारांचं चाललेली चर्चा ही आपण पाहतोय. आज देखील मोर्चा त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये निघलेला आहे. मी एकच सांगतो की कागदावरती जे बॅलेट पेपर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जो उमेदवार विजय झाला आहे त्यांच्यापेक्षा 138 मतं ही जादा पडलेली आहेत. हे आपणांना सर्वश्रुत आहे. कोणाचं आम्ही कोणावर असं आहे ज्याला राजकीय क्षेत्रात काम करायचं असतं त्याला रागावून त्या ठिकाणी चालत नाही. आपण एक आपलं आत्मपरीक्षण करू का आपलं कुठं चुकलं आहे त्याच्यावर रागाने. मी एकच सांगितलं ही निवडणूक नेत्याची नाही, इथं कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे. आपल्याला ते जनतेनं जो कौल दिलेला आहे त्यासाठी जनता इथली सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे. एकंदरीत महाविकास आघाडी या युतीवर पॉझिटिव्ह दिसतात तुमच्या बोलण्यातून तरी येत आहे. पुढचा प्रश्न असा आहे का महाविकास आघाडी जी तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये एक राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे, दुसरं उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली असतात त्यांना यामध्ये कुठेतरी डावललं जाते आणि कुठंतरी ती खंत त्यांनी बोलून दाखवली आहे आणि ते एकंदरीत स्वबळावर लढण्याचं त्यांनी एक प्रकारे आव्हानही केलेलं आहे. पुढे तुम्ही त्याला डावलताय का?
नाही आमची काय मी एक सांगतो, मधल्या काळात मतदार यादीच्या संदर्भामध्ये राजू इनामदार यांचं माझं बोलणं झालं होतं. त्यांना मी काही मतदार याद्या वगैरे पाठवून दिल्यात. पण ही जी बाकीची काही चर्चा आहेत याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझं फक्त मतदार यादी संदर्भात एकदाच बोलणं झालेलं होतं. आता 4-1 लोकांशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांच्याशी तो आमचा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहेत, त्यांच्याशी ही काय अंतिम कोणतं ठरलं आहे अशातला येणे आमच्या चर्चा चालू आहेत, एकत्र विचार चालू आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करू. महाविकास आघाडीसोबत जे काही शिंदे सेना यायचं पाहत होती, मात्र कुठंतरी त्यांना बैठकीला कुठंतरी दिसत नाही त्यांचे नेते. त्याच्यामध्ये खंत व्यक्त करतात ते कुठंतरी त्यांची अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करणार असताना काँग्रेसच्या राजू इनामदार यांनी सांगितलंय ते मिटिंगला का नव्हते. कोण? शिंदे सेनेला सोबत घेण्याची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये काँग्रेसचे नेते का नव्हते. अधिकृत अशी मीटिंग नाही, अशी आमची चर्चा त्या ठिकाणी इकडे बिकडे अधिकृत मीटिंग आम्ही अजून अद्याप बोलवलेली नाही, नाहीत. आमचा मित्रपक्ष अजून किसान सभा त्याच्यामध्ये आहेत, कम्युनिस्ट पार्टी, ते देखील त्या मीटिंगमध्ये आम्ही एकत्र येण्याचं चर्चा त्याच्यात चालू आहे. ज्याला अंतिम स्वरूप ज्यावेळी येईल त्यावेळी सगळे एकत्र असतील. मनसर नगर पंचायतीमध्ये तुमची निवडणुकीची तयारी कशी आहे, कशा पद्धतीने लढणार आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार. मंतरची अजून आमची चर्चा सर्वांसोबत झालेली नाही आहे, पण टप्प्याटप्प्याने जुळलं सगळं. मनसर नगर पंचायतीमध्ये तुमच्या राष्ट्रवादीचे काही पक्षाचे नेते असं सांगतात तर तुमच्या बैठका झालेल्या आहेत, मात्र इथल्या स्थानिक प्रमुख नेत्याला बैठकीमध्ये कुठे सामील केलं जात नाही, त्यावर जाते असं तुमच्याच पक्षातून एक खंत व्यक्त केली आहे. कोण म्हणते त्याचं नाव तर सांगा, कोणाची खंत आहे? बऱ्यापैकी नेते आहेत. कोणाची खंत आहे ते तर कळलं पाहिजे. आमची तर काय अधिकृत अजून पार्टीची मीटिंग आम्ही जे आता इकडं हे बसलेले आहेत आमचे इथले कार्यकर्ते आहेत, बाळासाहेब बारकेले असतील, आमची एक वेळा आमची बैठक झाली होती. आपले इच्छुक कोण कोण आहेत त्यांचे आपण अर्ज त्या ठिकाणी मागवायला त्यांना सांगितलेले आहेत, मतदार याद्या बुथने आहे तपासायला त्यांना सांगितलेले आहेत. अशी आमची चर्चा चालू आहेत. राजकारणात एकदम सगळं जे करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने चालू आहे सगळं. या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं का तुमच्यासोबत मनसरचे काही नेते बसले आहेत, तीच लोकांची खंत आहे का जुन्या कार्यकर्त्याला कुठं डावललं जात आहे आणि कुठेतरी नव्या कार्यकर्त्यांच्या हाती सूत्र दिली जात आहेत आणि देवदत्त निकम साहेब बाहेर त्याला सपोर्ट करतात असं बोललं जाते. आता ते कोण आहेत तुम्ही नाव तर सांगितलं पाहिजे ना, मी लगेच खुलासा करतो ना. मी जशी नावं सांगितली तसं तुम्ही मला नाव सांगा, मी लगेच सांगेल. ते काय मी कधीच झाकून ठेवतो, माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे अजिबात. आता आला इकडे एक समोर एक कार्यकर्ता आलेला आहे, त्याच्यात काय हे रोज चालूच आहे आमची चर्चा. तुम्ही मला नाव सांगितलं मी लगेच उत्तर देईन. ह्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आता महायुती शिंदे गटाला सोबत घेतात बरोबर, त्याच पद्धतीनं शिंदे पक्षाला सोबत घेतात, त्याच पद्धतीने तुम्ही मनसर नगरपंचायतीमध्ये शिंदे पक्षाला सोबत घेणार आहात का. आमची मी काय सांगितलं ही चर्चा सर्वांसोबत चालू आहे. आता जशी जशी टप्प्याटप्प्याने सगळ्या चर्चा होतील त्यावेळी तुम्हाला बोलावणार ना आम्ही आमचं काय काय ठरले ते सांगण्यात. तसं तुम्हाला जर मताची बेरीज दिसली का नगरपंचायतीमध्ये शिंदे सेनेला सोबत घेतल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो, तुमच्या त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतो आणि नगरसेवक निवडून येऊ शकतात, तशी परिस्थिती दिसली तर तुम्ही त्यावर पॉझिटिव्ह आहात का. आम्ही असेल आमचा एकच प्रयत्न आहे की आपल्यामधील मताचं विभाजन टाळायचं, याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आता राजाराम बानकेले असतील मंतरच्या संदर्भात त्यांची आमची चर्चा झाली. कालच एका लग्न समारंभाच्या वेळी दत्ता गांधाळे देखील आमची गाठभेट झाली, त्यावेळी चर्चा झाली का आपल्याला कुठंतरी बसून हा मेळ घालायचा आहे.